तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासात सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे हे घे मावशी, तुझ्या रोजच्या गोळ्या घेऊन टाक चल. आता 7 दिवस सुखात राहतील ते दोघं. तू गोळ्या घे ना तुझ्या. पोचले असतील का ग? मावशी तू कशाला इतकी काळजी करतेस? हे घे ना, तू गोळ्या घेऊन टाक तुझ्या. या मी घेईन ना नंतर. त्या आता तर जेवण झालंय माझं. नंतर वगैरे काही नाही, आता माझ्या समोर गोळ्या घ्यायच्या आहेत. आणि तू एकदा गोळ्या घेतल्यास ना की मी माझी बाकीची कामं करायला मोकळी. हे घे. असं म्हटलं की झालं. काय काळजी करताय तुम्ही? हे घे. मागच्या वेळी मंजिरी वाचली, पण यावेळी मी स्वतः सगळं करणार. आणि सत्यजितचा हनीमून खर तर मी मंजिरीला सांगितलं होतं पोचल्यावर फोन कर मला. फोन नाही आला तिचा. काही पोचले नसतील का? मी फोन करून बघू का? हा लाव फोन लाव. नाही नको राहू दे. का? प्लीज दोघांना डिस्टर्ब नको. येईल फोन येईल. करते जरा मी तोपर्यंत. काय ग, तुला काही होत आहे का? काही नाही ग. परवापासून जरा दगदग आहे ना. पूजा म्हणा पार्टी. नाही, तुला त्रास होतोय असं वाटलं मला. सगळं म्हणजे व्यवस्थित आहे ना? हा अगदी. नक्की बरं वाटतंय? मी जरा पडते. अहो बघा तरी कोणाचा फोन. व्यंगचा फोन आहे. ऑफ केलाय. आता तरी शांत राहील तो. आता माझं वाचतोय.
काय आहे? हॅलो सत्यजित, सत्यजित मी इकडे एकटी आहे. तू प्लीज प्लीज लवकर इकडे ये. प्रिया तू फोन ठेव. सत्यजित पण मावशी, मावशीला. काय झालं आईला? हा? सत्यजित मावशीची तब्येत अचानक खूप बिघडली. तू प्लीज लवकर इकडे निघून ये. सत्यजित प्लीज लवकर ये. आई आई शुद्ध नाही आली अजून. डॉक्टर हे सगळं कशामुळे? मी आलो तेव्हा परिस्थिती फारशी चांगली नव्हती. थोडा उशीर झाला असता तर केस हाताबाहेर गेली असती. पण मग तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये का नाही ऍडमिट केलंय? नाही, आम्हाला त्याची गरज नाही वाटली. आता सगळं अंडर कंट्रोल आहे. थोड्या शुद्धीवर येतीलच ते आता. पण डॉक्टर हे सगळं कशामुळे? ऍक्च्युली त्यांचा बीपी खूप हाय झाला. मी इंजेक्शन दिली आहेत, आता फरक पडेल त्यांना. पण डॉक्टर हे पुन्हा पुन्हा असं का होत आहे? मला तोच प्रश्न पडलाय. पण त्यांना आता जरा बरं वाटू द्यात, मग आपण पुढच्या टेस्ट करून घेऊया. ज्या काही टेस्ट करून घ्यायच्या असतील त्या ताबडतोब करून घ्या. मला यात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. हो, येऊ मी? आणि हो, तुम्हाला एखादी नर्स हवी असेल तर पाठवून देऊ का? नाही नाही नको, मी घेईन ना आईंची काळजी. ठीक, येऊ मी? मी आलेच. थँक्यू. थँक्स. सत्यजित साहेब आले ना तेव्हा जीव जायचा बाकी राहिला होता फक्त माझा. इतकं घाबरून कसं चालेल डॉक्टर? तरी मी तुम्हाला सांगत होतो. ह्याबद्दल आपलं बोलून झालंय ना आधी. हो, पण नशीब मी वेळेवर आलो. ऑफकोर्स, त्याबद्दल आयुष्यभर आभारी राहीन मी तुमची. ती काही झालं तरी शेवटी माझ्या मावशीचा जीव वाचवलाय ना तुम्ही. हो, चेष्टा कसली करताय? सत्यजित साहेबांनी इतरही टेस्ट करायला सांगितले, त्याचं काय करायचं? काय करायचं? करायच्या रिपोर्ट्स नॉर्मल येणार आहेत ना. मग हे बघा प्लीज, मला आता आणखीन गुंतवू नका याच्यातून. बघूया आपण. आणि हो, हे मावशीला बरं केल्याचे नाही, तोंड बंद ठेवल्याचे पैसे. आणि बाकी तुम्ही समजदार आहातच. काळजी करू नकोस. अंबाबाई आपल्या पाठीशी आहे. होईल समजा व्यवस्थित. लय धावपळ झाली ना तुमची. दमला असाल नाही? काही खाल्लं का?
नाही, इच्छा नाहीये. आता तुम्ही न खाल्ल्यानं वहिनीला बरं वाटणार भाई. आत्या, हे बघ, अन्नावर राग काढू नये. आत्या तू जरा शांत बसू देणारस का मला? मी ना तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. हा, आत्या, हे बघ, मी काहीतरी खायला पाठवते, तुम्ही खाऊन घ्या. प्रिया, हा काय म्हणालात का? नाही, तू थांब, मी आलो. आता मी तिला सत्यजितला माझ्यापासून हिरावून नाही देणार. त्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. सॉरी. मला माहितीये आजपर्यंत मावशीने मला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं, कधीही काही कमी पडू दिलं नाही. आणि आज मी तिला पण माझी काय चूक आहे याच्यात? आई, मी कुठे चुकले का सांग मला. कोण कुठली ती मंजिरी? कधी आयुष्यात बघितलं तरी होतं का सत्यजितला? पण मी गेले 2 वर्षात जीवापाड प्रेम केलंय त्याच्यावर. 2 वर्षातला प्रत्येक क्षण त्याच्या विचारात घालवलाय मी. पण असं का झालं आई? का माझं लग्न नाही झालं त्याच्याशी? नियती नेहमीच क्रूरपणे वागत आली माझ्याशी. ज्या ज्या व्यक्तींवर मी प्रेम केलं त्या व्यक्तींना माझ्यापासून हिरावून घेतलं तिने. आधी बाबा, तू, आणि आता नाही. आता मी तिला सत्यजितला माझ्यापासून हिरावून नाही देणार. त्यासाठी काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. नियतीशी लढावं लागलं तरी मी लढीन. सत्यजित माझा आहे, तो माझाच राहणार, माझाच राहणार तो.
माझी खरंच इच्छा नाहीये काही खाण्यापिण्याची. आणि हे संपेल बहुधा आता. अजून अर्धा तास तरी लागेल. आपण लक्ष ठेवायला हवं. मला वाटतं आपण खूप घाई केली. पूजा पार्टी खूप दगदग झाली असेल आईंना. डॉक्टर म्हणालेत ना, एकदा तिला बरं वाटलं की सगळे टेस्ट करून घेतील. पण मला वाटतं आपण थांबायला हवं होतं. खूप अपराध्यासारखं वाटतंय मला आता मी आईंना एक क्षणभर सुद्धा माझ्या डोळ्याआड नाही होऊ देणार. लोक काय म्हणत असतील. घरात एवढी सून असून सुद्धा आईंची काळजी नाही घेता आली तिला. मंजिरी, तू आता उगीच नको ते विचार करू नकोस. त्याशिवाय कसं झालं. मी आहे ना, कोणी काहीही बोलणार नाही तुला, कळलं? प्रिया आली होती इथे? नाही. घे, तू हे संपवून टाक. अहो पण तुम्ही खाल्लं का काही? मी घेतो किचन मध्ये. आणि तू लक्ष ठेव आणि ते संपवून टाक. मी जेव्हा तुम्हाला फोन केला होता ना, तेव्हा तुम्ही ऑलरेडी पोहोचला होतात का? हो, नुकतेच पोचलो होतो. अगं नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे हे घे, खाऊन घे थोडंसं. अगं नाही. मंजिरी, तू दिवसभर काहीही खाल्लेलं नाहीयेस माहिती मला. प्लीज खाऊन घे थोडं. हे बघ, माझी खरंच काहीच खाण्याची इच्छा नाहीये. प्लीज. असं करून कसं चालेल? थोडंसं खा ना. नाही, नको. आय एम सॉरी. म्हणजे मला ना कसं बोलू कळत नाहीये. तुमचा हनीमून असा पोस्टपोन होत होता आणि तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला इतक्या लगेच निघून यावं लागलं. प्रिया, अगं असं काहीच नाहीये. आणि हा विचार माझ्या मनात सुद्धा नाही आला. नाही, पण खरं सांगू का, मला कसं तरीच वाटतंय. म्हणजे मी ना खरं ठरवलं होतं की तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही म्हणून. पण मग मला असं वाटलं की सत्यजितला जर हे सगळं कळलं ना तर तो खूप चिडेल, म्हणून मी फोन केला. खरंच. नाहीतर प्रिया, हे बघ, असं काहीच नाहीये. असा विचार सुद्धा मनात नको आणूस. आणि असंही आईंच्या तब्येतीपुढे बाकी कुठलीच गोष्ट महत्वाची नाहीये. प्लीज वाईट नको वाटून घेऊस. आता तू प्लीज खाऊन घे थोडंसं. 2 घास खा, तुला बरं वाटेल. अगं पण प्लीज, माझ्यासाठी घे. मंजिरी, मी जेव्हा तुम्हाला फोन केला होता ना, तेव्हा तुम्ही ऑलरेडी पोहोचला होतात का? हो, नुकतेच पोचलो होतो. अगं नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही हॉटेलवर पोचला होता? हो. का? मलाच कळायला हवं होतं. म्हणजे मी खरंच मूर्ख आहे. मी ना फोन करायला नको तर तुम्हाला डिस्टर्ब केलं ना उगीच. मी मला नाही. आम्ही रूम मध्ये पाय टाकला आणि तेवढ्यात तुझा फोन आला. हो का? घे ना, तू खाऊन घे ना. हो.
काय ग दचकायला काय झालं? प्रिया, हे काय होऊन बसले ग? त्यात सत्यजित इथे आलाय. आत्या त्या मावशीला बरं नाहीये म्हटल्यावर सत्यजितला इकडे बोलवणं भागच आहे की नाही? अगं पण तो नसताना हे समज घडलं म्हणजे ह्या सगळ्याचं खापर तो आपल्याच डोक्यावर फोडणार. खापर? आत्या हे बघ त्या मावशी आजारी पडली ह्यात आपण काही जाणून बुजून केलंय का? अगं पण तुला माहितीये ना त्याचं डोकं कसं तिरकं चालतं ते. अगं मी मगाशी विचारायला गेले काय खाणार का म्हणून तो माझ्यावरच गुरगुरला. त्याचा स्वभाव तुला माहितीये ना. मग प्रिया, मी काय म्हणते थोडे दिवस ना तू तुझे खेळ थांबव. खेळ? आत्या कसले खेळ? मला काय म्हणायचं हे तुला चांगलंच माहिती. हे बघ तू काय बोलतेस ना हे बघ प्रिया, मी मंजिरीबद्दल बोलते. अच्छा तो खेळ एकदा सुरू झालेला खेळ असा मध्येच कसा काय थांबवणार आत्या? प्रिया